मराठी माणसाची एक भळभळती जखम आहे, पण त्याच वेळी मराठी माणसाचा अभिमान देखील पानिपत आहे। ज्या प्रकारे मराठ्यांनी पानिपतच्या युद्धामध्ये शौर्य दाखवलं, अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देखील ज्या प्रकारे मराठे लढले, ती खरं म्हणजे युद्धाच्या इतिहासातील एक अत्यंत मोठी अशा प्रकारची आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते। आणि या सगळ्या शौर्यानंतर आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर अनेक आमचे मराठे सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्यानंतर देखील मराठ्यांनी कधी हार मानली नाही आणि त्यानंतर 10 वर्षामध्ये पुन्हा संपूर्ण भारतावर मराठ्यांनी भगवं राज्य प्रस्थापित केलं आणि दिल्ली देखील जिंकून दाखवली। आणि म्हणूनच ही जी मराठ्यांची वीरता आहे, हे जे शौर्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य सुरू केलं, ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या हिंदवी स्वराज्याला ज्या प्रकारे त्यानंतर छत्रपतींच्याच आशीर्वादाने संपूर्ण भारतामध्ये पसरवण्याचं काम हे आमच्या मराठ्यांनी केलं। त्यात पानिपत एक अशा प्रकारची लढाई आहे की ज्या लढाईमध्ये जरी तांत्रिकदृष्ट्या पराजय झाला तरी मराठे कधीच हारले नाहीत आणि त्यांनी आपलं शौर्य सातत्याने इतकं वाढवलं की त्यानंतर या भारतावर अशा प्रकारची आक्रमणं करण्याची हिंमत कोणाची झाली नाही।